श्री स्वामी समर्थ. मी पूजा खेडकर. तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी माझी पूर्ण जी प्रेग्नन्सीमध्ये मी स्वामींची सेवा कशी केली, ट्विन्स बेबी प्रेग्नन्सीमध्ये मी माझ्या स्वामींची सेवा कशा पद्धतीने केली, किंबहुना मी केली म्हणण्यापेक्षा स्वामींनी स्वतःहूनच माझ्याकडून कशी स्वामी सेवा करवून घेतली, ते मी आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे. आणि हो, त्याचं फळही मला स्वामींनी कसं दिलं, त्याचं फळ मला काय मिळालं, ते मी या व्हिडिओमध्ये शेवटी सांगणारच आहे. त्यामुळे हा व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. एकतर प्रेग्नन्सी आधी राहायला थोडासा प्रॉब्लेम येत होता. कारण माझी मुलगी जी आहे ती पहिली माझी मुलगी आहे. त्यानंतर 10-8 वर्षाचा गॅप झाला आणि त्यानंतर जेव्हा ठरलं की आता सेकंड प्रेग्नन्सी ठेवायची, तर त्यावेळी थोडासा प्रॉब्लेम येत होता म्हणजे प्रेग्नन्सी राहण्यासाठी. तर तेव्हा सुद्धा मी स्वामींना म्हटलं होतं की स्वामी, आता मला दुसरं बाळ हवं आहे. म्हणजे आता एक नॉर्मली आपलं जे असतं बघा, की आता पहिली जर मुलगी आहे तर दुसरा मुलगा व्हायला हवा, असं प्रत्येकाला वाटतं. जर पहिला मुलगा असता तर स्वामींकडे मी दुसरी मुलगी मागितली असती. तर पहिली मुलगी होती म्हणून मी स्वामींना म्हटलं, की मला प्रेग्नन्सी आता ठेवायची आहे आणि त्यातल्या त्यात मला मुलगा व्हावा अशी माझी इच्छा आहे. कारण माझ्या मुलीला सुद्धा एक भावंड येईल, एक भाऊ मिळेल. तर तसं मी स्वामींना सुद्धा म्हटलं आणि त्यानंतर सुद्धा म्हणजे आधी तर सेवा माझी चालू होतीच स्वामींची. मुलगाच व्हावा आणि प्रेग्नन्सीसाठी स्पेशली मी फक्त तेवढ्यापुरतंच माझं काम होतं म्हणून मी सेवा केली असाही भाग नाहीये. जे काही मी आधीपासून करत होते तेच मी कंटिन्यू केलं. त्यानंतर प्रेग्नन्सी तर राहिली. त्यातल्या त्यात मग असं पण समजलं की आता ट्विन्स बेबी प्रेग्नन्सी राहिली. तर मग थोडं घाबरायला सुद्धा झालं आणि मग त्यानंतर विचार सुद्धा आला की अरे बापरे, आता हे ठेवायचं की नाही ठेवायचं? कसं हँडल होणार आहे? आधीच एक मुलगी आहे, तर अजून 2 बेबी, तर थोडासा विचार आला, थोडंसं भीती पण वाटली मनात. सोनोग्राफीच्या वेळी माझ्या डोळ्यातच पाणी आलं होतं, की धक्काच बसला मला जेव्हा सोनोग्राफी करताना डॉक्टर म्हटले की 2 बेबी दिसतात. तर घरी आल्यानंतर मग डिस्कशन झालं. त्यानंतर मग माझ्या नवऱ्याशी बोलणं झालं. त्यानंतर मग ठीक आहे म्हटले, जे काही स्वामींच्या कृपेने आहे, तर ते आपल्याला ठेवायलाच हवं. सगळं स्वामी बघून घेतील आणि जे काही असेल स्वामींच्या मनात तेच होईल. आणि आपल्याला आजचा काहीच अधिकार नाहीये, की एखादा जीव आपण काढून घ्यावा. तर असा पण अधिकार नाहीये. तर ते गर्भपात वगैरे करणं, तर या गोष्टी अ, पाप लागण्या इतपतच आहे. म्हणजे एखाद्याचा जीव घेण्यासारखंच ते आहे. त्यामुळे तसं काहीच करायचं नाही असं आमचं ठरलं आणि मग ती ट्विन्स बेबी प्रेग्नन्सी आम्ही कंटिन्यू करायचं ठरवलं. आणि मग त्यानंतर बरोबरच आहे, एक चाइल्ड असतानाचीच प्रेग्नन्सी किती किचकट असते, म्हणजे किती त्रास होतो. तर त्याच्या डबल ट्विन्स बेबी प्रेग्नन्सीमध्ये त्रास असतो. किचकट असते प्रेग्नन्सी, अवघड असते. बेड रेस्ट घ्यावी लागते, सतत काळजी घ्यावी लागते. तर डॉक्टरांनी सुद्धा सुरुवातीचे काही महिने मला बेड रेस्ट सांगितलं होतं, काळजी घ्यायला सांगितली होती. तर तशी काळजी घेतली मी, पण माझं ऑफिस मी कंटिन्यू केलं होतं आणि त्याच्याबरोबरच मी सतत स्वामींचं नामस्मरण माझ्या मुखात चालू होतं. म्हणजे सतत, म्हणजे जेव्हा माझ्या लक्षात येईल तेव्हा मी स्वामींचं नामस्मरण चालू करायचे. आता मध्येच आपण एखाद्या कामात किंवा विचारात असू तेव्हा आपलं नामस्मरण घेणं स्टॉप होतं. पण लगेच जेव्हा आठवण येईल ना, की अरे नामस्मरण करायचंय, तर मी तेव्हा नामस्मरण मनातल्या मनात का होईना माझं चालू असायचं सतत. आणि मी ऑफिसला जायचे. ऑफिसला सुद्धा गेल्यानंतर सुद्धा मी काम करता मनातल्या मनात माझं नामस्मरण चालू असायचं. किंवा मग मी हेडफोन लावून स्वामींची गाणी ऐकायची. म्हणजे माझं असं होतं, की माझ्या बाळांवर स्वामींची पूर्ण स्वामीमय जे संस्कार आहेत, ते माझ्या मुलांवर, माझ्या बाळांवर पोटात असल्यापासूनच व्हायला हवेत, असं मला वाटत होतं. म्हणून मी सतत नामस्मरण करायचे. स्वामींची जी गाणी आहेत ती ऐकायचे. तारक मंत्र मी ऐकायचे. का तर गर्भातच माझ्या मुलांवर चांगले स्वामीमय संस्कार व्हावेत. आणि मग घरी गेल्यानंतर सुद्धा माझी रोजची नित्यसेवा मी करत होते. स्वामींची पूजा, त्याचबरोबर इतर देवांची पूजा असायचीच. तर ती नित्यसेवा मी करायचे. स्वामींचं मला जमलं तर मी 3 माळी जप करायचे किंवा मी 1 माळ का होईना मी जप करायचे. त्यानंतर तारक मंत्राचं पठण करायचे आणि त्यानंतर मी रोज श्री स्वामी समर्थ सारामृतातले जे काही अध्याय आहेत, रोज मी 3 अध्याय वाचायचे. तर ही माझी नित्यसेवा चालू होती.
हळूहळू जसं महिने वाढत गेले तसं तसं जसं पोट अ, वाढायला लागलं तसं तसं मला खाली बसायला प्रॉब्लेम व्हायचा. म्हणजे खाली बसताना, उठताना अवघड होत होतं. तरी सुद्धा मी स्वामींना म्हटलं होतं, की "स्वामी मला माझ्या डिलिव्हरीच्या दिवसापर्यंत म्हणजे माझी डिलिव्हरी व्हायच्या आदल्या दिवसापर्यंत मला तुमच्या समोर मांडी घालूनच तुमची सेवा करता यायला हवी. मांडी घालूनच तुमच्या समोर बसून मला सेवा करायची आहे. मला कुठेही खुर्चीत वगैरे बसून मला असं सेवा करायची नाहीये तुमची. त्यामुळे कशी सेवा करून घ्यायची ते तुम्हीच बघा." असं मी म्हटलं होतं. मला जे काही देवघर आहे ते आमचं खाली मी मांडलं होतं आणि त्याच्या समोर बसून मी स्वामींची सेवा करायची मांडी घालून. तर मला 8वा महिना पूर्ण होत आल्यानंतर माझी डॉक्टरांनी डिलिव्हरी करायचं ठरवलं. त्याच्या 4 दिवस आधीपर्यंत मी माझी सेवा कंटिन्यू चालूच ठेवली होती आणि मी समोर स्वामींच्या समोर मांडी घालूनच सेवा पण करायची आणि ती सेवा स्वामींनीच करून घेतली. जास्त काहीच केलं नाही मी. रोज मी नित्यसेवाच करत होते. पण जे काही करत होते ते मनापासून करत होते. त्यामुळे ते स्वामींपर्यंत पोहोचत होतं आणि स्वामींनी सुद्धा ते गोड मानून घेतलं होतं. तर इतकं अवघड असताना सुद्धा खाली बसणं अवघड झालं होतं, तरी सुद्धा त्यांच्या समोर आज बसून सेवा त्यांनी करून घेतली. खरंच आणि त्यानंतर मग डिलिव्हरीच्या 4 दिवस आधी मला फक्त डॉक्टरांनी ॲडमिट करून घेतलं होतं. त्यांच्या ऑब्झर्वेशन खाली ठेवलं होतं. तर त्यासाठी मग मला स्वामींच्या समोर बसून ते 4 दिवस मला नाही करता आली सेवा. पण नामस्मरण, त्यांची ती गाणी ऐकणं, तारक मंत्र या गोष्टी मी करतच होते. आणि स्वामींची अशा पद्धतीने सेवा त्यांनीच माझ्याकडून करून घेतली. तर आपली मनापासून जर इच्छा असेल ना, तर स्वामी बरोबर आपल्याकडून त्या गोष्टी करवून घेतात. फक्त आपली मनापासून इच्छा असायला हवी. आणि त्यानंतर असंही झालं. त्यानंतर जेव्हा मला एक 5वा महिना चालू होता, 4था-5वा महिना मला चालू होता. तर स्वामींच्या केंद्रामध्ये दर महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये दिवशीय पारायण अ, होतात. तर माझी अशी इच्छा होती, की ते 1 दिवसाच्या त्या पारायणाला सुद्धा माझी बसायची खूप इच्छा होती. पण ते काही शक्य नाही झालं. मग मी म्हटलं, "ठीक आहे, काहीच हरकत नाही. आपल्याला घरात राहून, घरात बसून जेवढं आपल्याला सेवा करता येईल, तेवढी आपण स्वामींची सेवा करायची." आणि ती त्यांनी करून पण घेतली. आणि स्वामींचा कृपा आशीर्वाद असा, की स्वामींनी इतकी किचकट प्रेग्नन्सी असताना सुद्धा इतकं ट्विन्स बेबी प्रेग्नन्सी असताना म्हणजे लोकांना जवळ-जवळ लाखो रुपये खर्च येतो. तिथं स्वामींनी ₹1 सुद्धा खर्च येऊ दिला नाही मला. म्हणजे सगळं स्वामींनी घडवून आणलं होतं. सगळं नियोजन त्यांचंच होतं. त्यामुळे ट्विन्स बेबी प्रेग्नन्सी असून सुद्धा ₹1 त्यांनी मला खर्च येऊ दिला नाही. आता या सगळ्या गोष्टी सांगण्यासारख्या खूप गोष्टी आहेत. म्हणजे प्रेग्नन्सी राहण्याच्या आधीपासूनच्या खूप साऱ्या गोष्टी आहेत, ज्या सांगण्याच्या आहेत. पण हे जर मी सांगत बसले तर व्हिडिओ खूप मोठा होईल. पण तुम्हाला जर खरंच जाणून घ्यायचं असेल, की मी स्वामींना काय म्हणाले होते, अ, मुलगा व्हावा यासाठी मी काय बोलले होते किंवा स्वामींची कृपा होण्यासाठी आणखी स्वामींनी कसं माझ्यावर कृपा केली, सगळं नियोजन कसं त्यांनी घडवून आणलं, हे पूर्ण डिटेलमध्ये जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल, तर मला नक्कीच कमेंट करा तुम्ही, की हो आम्हाला सुद्धा हे पाहायला आवडेल. तर मी नक्कीच त्याच्यावरती एक मोठा व्हिडिओ सुद्धा बनवेल. तर अशा पद्धतीने मी जी सेवा माझ्या प्रेग्नन्सीमध्ये केली, ती मी तुमच्यासोबत शेअर केली. श्री स्वामी समर्थ. स्वामी इथून पुढे कायम माझ्याकडून उत्तमाची सेवा करवून घेऊ. श्री स्वामी समर्थ.